सोलापुरात भाजप उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। सिद्धेश्वर पेठ मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा सातपुतेंचा संशय। सातपुतेंनी संशय घेतल्यानंतर मतदान केंद्रावर वाद। व्हिडिओ व्हायरल। धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडातणाव वाढल्यानं हातकणंगलेच्या साखराळे गावातील मतदान केंद्र काही काळ बंद। सांगोल्याच्या महुदेमध्ये 2 गटात हाणामारी। शेतकरी कामगार पक्ष आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। हाणामारीमध्ये 5 ते 6 कार्यकर्ते जखमी। सांगोल्याच्या बादलवाडीमध्ये संतप्त मतदारांना ईव्हीएम मशीन पेटवली। अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलाय। सांगोल्यात जवळपास जाळपोळ झालेल्या ईव्हीएम मशीनवरील मतदान मोजता येणार आहेत। पुन्हा एकदा मतदान घेण्याची गरज नाही, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांना मतदान करण्यासाठी पैसे आणि दारू वाटल्याचा आरोप। माजी सरपंच प्रशांत डोकेंसह 4 जणांवर अदखलपत्र गुन्हा। विजय करंजकर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती। करंजकर यांचा 2 दिवसांपूर्वी शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। सिद्धेश्वरानंद महाराजांनी छगन भुजबळांची भेट घेतली। नाशिकमधून सिद्धेश्वरानंद महाराज लढतायत अपक्ष निवडणूक। दोघांमधील भेटीचं तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे। शिंदे गटाचे राजेंद्र गावित भाजपमध्ये। फडणवीसांच्या उपस्थितीत राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। तिकीट कापल्यापासून राजेंद्र गावित नाराज असल्याची चर्चा। मतदारसंघात कोण उमेदवार हे ठरवत नव्हतं तेव्हा ठरवलं त्यांच्यावर आपण विश्वास नाही ठेवणार का? श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। जळगावच्या एरोंडेलमध्ये महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांची भव्य प्रचार फेरी। माजी खासदार एटी पाटील सुद्धा प्रचारात सहभागी। चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाणांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण प्रचाराच्या मैदानात। महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी ग्रामीण भागात प्रचार। जळगावच्या अमळनेर शहरात जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारासाठी रॅली। फुलांचा वर्षाव करत करण पवार यांचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत। धुळ्यात खासदार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ व्यापाऱ्यांची बैठक। प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक लोकसभेत चौरंगी लढत होणार। निवडणुकीच्या रिंगणामध्ये 31 उमेदवार। महायुतीचे हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आणि वंचितचे कर्ण गायकर तर अपक्ष शांतिगिरी महाराजांमध्ये मुख्य लढत। कल्याण लोकसभा मतदारसंघातून 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। 13 उमेदवार विविध पक्षांकडून तर 15 उमेदवार अपक्ष लढणार। पालघरमध्ये भाजप बविया ठाकरे गट अशी तिरंगी लढत होणार आहे। पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण 10 उमेदवार रिंगणात। पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। रवींद्र धंगेकरांच्या निवडणूक प्रचारासाठी 2 तगडे नेते मैदानात। पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची पुण्यात सभा। 10 मे रोजी पुण्यातील अलका टॉकीज चौकात जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा कांदिवलीमध्ये रोड शो। जागोजागी पियुष गोयल यांच्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत। मोदींनी 400चा टप्पा पार करावा ही जनतेची इच्छा, गोयल यांचं विधान। मालेगावातील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमध्ये शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी सुप्रिया सुळेंची देखील उपस्थिती। अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला। ही भावकीची निवडणूक नसून देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक, अजित पवारांची प्रतिक्रिया। सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंचे सपत्नीक मतदान। सोलापूरकरांनी देव, देश आणि धर्मासाठी मतदान करा, राम सातपुतेंचं आवाहन। प्रणिती शिंदेंनी आई वडिलांसह बजावलाय मतदानाचा हक्क। सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीनं मतदान करा, प्रणिती शिंदेंचं सोलापूरकरांना आवाहन। रुपाली चाकणकरांकडून रांगेत उभं राहून मतदान। बारामतीमधल्या धायरीमधील मतदान केंद्रावर सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभं राहून चाकणकरांनी मतदानाचा हक्क बजावला। रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल। मतदान सुरू होण्यापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी कारवाई। पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोकणात आमदार आणि मंत्र्यांनी बजावलेला आहे मतदानाचा हक्क। उदय सामंत, वैभव नाईक आणि शेखर निकम यांनी बजावलाय अधिकार। कोल्हापुरात शाहू महाराजांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। शाहू महाराजांकडून जनतेला मतदान करण्याचं आवाहन। कोल्हापुरातील निवडणूक वाडा विरुद्ध गाववाडा। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा शाहू महाराजांवर निशाणा। तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी नागरिक सज्ज, मंडलिकांना खात्री।
ईव्हीएम मशीनमध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त. पुण्यातीलच धायरीच्या काका चव्हाण या शाळेतील हा प्रकार. भाजपच्या पारंपरिक मतदार असलेल्या आजोबांनी व्यक्त केलाय संताप. सोलापुरात 101 वर्षांच्या आजोबांनी बजावल्या मतदानाचा हक्क. 100 किलोमीटर अंतरावरून येऊन शिवलाल मचले यांचं हे मतदान. धाराशिवमध्ये तब्बल 200 नागरिकांची नावं मतदार यादीतून गायब. संतप्त नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. यादीत नावं नसल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम. कराडमधील खोळशीच्या सरपंचाच्या आवाहनानंतर मतदानावरील बहिष्कार मागे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमिनीचा ताबा न दिल्यानं ग्रामस्थ आक्रमक होते.